नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे. तुम्ही ज्या पदभरतीची वाट पाहत होतात MIDC मित्रांनो 2023ची पदभरती आहे. याचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. आणि मित्रांनो राहिलेल्या परीक्षा ज्या आहेत जसं की मित्रांनो GMC नागपूर असेल, GMC धुळे असेल, आदिवासी विकास विभाग पदभरती असेल, त्यानंतर मित्रांनो न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय पदभरती असेल, त्याचबरोबर मित्रांनो तुमची जिल्हा परिषद ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका या पदांची पदभरती असेल. हे देखील वेळापत्रक लवकरच मित्रांनो प्रसिद्ध होतील. आज मित्रांनो 2 वेळापत्रक प्रसिद्ध झालेली आहेत. जिल्हा परिषदची पदभरती जी आहे मित्रांनो याच्याही परीक्षा जी आहेत मित्रांनो लवकरच घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी तुमचा अभ्यास चालू राहू द्या. याबद्दल जसे अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल मित्रांनो. त्यानंतर बाकीचे विभागांचे देखील मित्रांनो तुम्ही जे फॉर्म भरलेले आहेत त्यांचीही परीक्षा लवकरच होऊ शकतात. सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आज 2 वेळापत्रक TCSने जाहीर केलेले आहेत. MIDCचं देखील मित्रांनो IBPS कंपनीकडून वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता MIDCची तुमच्या परीक्षा 30 मार्च 2024 पासून मित्रांनो चालू होत आहेत. आता बघा मित्रांनो 30 मार्च पासून ते 3 एप्रिल 2024 पर्यंत परीक्षा आहेत. म्हणजेच मित्रांनो जी आचारसंहिताबद्दल किंवा निवडणुकाबद्दल आपल्याला बोललं जात होतं की मार्चमध्ये या ठिकाणी 15-16 तारखेला लागू शकतात, तर मित्रांनो तेही या ठिकाणी नाही आहे. त्याचीही डेट आलेली नाही. तर मित्रांनो मार्च आणि एप्रिलमध्ये देखील तुमच्या परीक्षेत पहा 3 एप्रिलपर्यंत परीक्षा आहेत मित्रांनो. तर मित्रांनो आचारसंहिताचा याच्यावरती परिणाम होईल की नाही ते सांगता येत नाही, परंतु त्याचं काही असू द्या मित्रांनो तुमचे वेळापत्रक यायला सुरुवात झालेली आहे. ZPचे देखील तुमचे लवकरच वेळापत्रक येतील मित्रांनो. तर बघा आता या ठिकाणी जर आपण बघितलं मित्रांनो हे MIDCमधील लघुलेखक उच्च श्रेणी, त्यानंतर हे लघु टंकलेखक यांच्या 30 मार्चला परीक्षा आहेत. कनिष्ठ अभियंता 2 एप्रिलला परीक्षा आहेत. कार्यकारी अभियंता, उपअभियंता 3 एप्रिलला, त्यानंतर लेखा अधिकारी, वरिष्ठ लेखपाल 3 एप्रिलला, सहयोगी रचनाकार, उपरचनाकार आणि सहाय्यक रचनाकार यांचे मित्रांनो 3 एप्रिलला परीक्षा आहेत. तर 30 मार्चपासून त्या ठिकाणी 3 एप्रिलपर्यंत जवळपास मित्रांनो या ठिकाणी 4-5 दिवस परीक्षा तुमच्या या ठिकाणी चालणार आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी महत्त्वाच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. पहा, एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केलेले आहेत त्या उमेदवारांसाठी एकच परीक्षा घेण्यात येणार आहे, याची नोंद घ्यायची तुम्हाला. आणि परीक्षेपूर्वी 7 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट जे आहे मित्रांनो डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल. त्याची लिंक मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती आपल्या देतो आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथं तुम्हाला अपडेट भेटत राहतात. टेलिग्राम चॅनल देखील आपला जॉईन करून ठेवा. याच्यामध्ये मित्रांनो अजून ज्या काही सूचना असतील त्या सर्व तुम्हाला वेळोवेळी प्रसिद्ध होतील. आज मित्रांनो हे परिपत्रक जे आहे ते या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती MIDCच्या प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. त्याच्यानंतर महत्त्वाचं पहा मित्रांनो, आता सध्या मार्चमध्ये कुठल्या कुठल्या परीक्षा होत आहेत तुमच्या. जसं की मित्रांनो तुमची कारागृह विभाग पदभरतीची सकाळीच मित्रांनो या ठिकाणी त्याचं वेळापत्रक आलं आहे. 19, 20 आणि 21ला या 3 दिवस परीक्षा चालणार आहेत. त्याच्यानंतर डायरेक्टली मित्रांनो या ठिकाणी 30 मार्च, त्याच्यानंतर मित्रांनो मार्च नंतर या ठिकाणी जर आपण बघितलं 3 एप्रिल, 2 एप्रिल आणि 3 एप्रिलला तुमच्या परीक्षा 30 मार्च नंतर 2 एप्रिल आणि या ठिकाणी मित्रांनो 2 एप्रिल 3 एप्रिल या 2च दिवस फक्त या ठिकाणी परीक्षा, 3च दिवस परीक्षा याचे देखील चालणार आहेत मित्रांनो. 3च दिवसाचं या ठिकाणी वेळापत्रक जे आहे ते देण्यात आलेले 30 मार्चपासून 2 एप्रिल आणि 3 एप्रिलला. तर तुम्ही ज्या पदांसाठी अप्लाय केलं होतं MIDCमध्ये तर तुम्हाला 7 दिवस अगोदर हॉल तिकीट भेटणार आहेत. तर बघा आता मधला जो गॅप आहे मित्रांनो इथं कुठलीही परीक्षा नाही आहे. इथं देखील अजून एखादं मित्रांनो वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध होऊ शकतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं GMC धुळे, GMC नागपूर, आदिवासी विकास विभाग पदभरती, DFSL म्हणजे न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा ही जी आहे मित्रांनो त्याची पदभरती, किंवा जिल्हा परिषदमधील एखाद्या संवर्गाचे देखील या ठिकाणी वेळापत्रक येऊ शकतं. कुठलीही वेळापत्रक यापैकी येऊ शकतात. ही राहिलेल्या तुमच्या परीक्षेत अजून तुम्ही कुठल्या विभागामध्ये अप्लाय केलं आहे कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर मित्रांनो जसे अपडेट येतील आता तुमचे पुढचे तसे तुम्हाला शेअर केले जातील. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या पोलीस पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, ज्यामध्ये मित्रांनो त्यांनी 2024ची ही 5वी आवृत्ती दिलेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो अंकगणित, बुद्धिमापन चाचणी जी आहे त्याची हस्तलिखित आणि अचूक स्पष्टीकरणासहित उत्तरं देखील तुम्हाला दिलेली आहेत. एकूण 16,951 प्रश्न याच्यामध्ये समावेश आहेत मित्रांनो. आणि स्टेट बोर्डाच्या आधारित मित्रांनो 5वी ते 12वीचे जे संभाव्य प्रश्न आहेत त्याचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. तर हे पुस्तक जे आहे मित्रांनो पोलीस पदभरतीमधील शिपाई असेल, कॉन्स्टेबल, ड्रायव्हर असेल, लोहमार्ग पोलीस असेल, बँडमॅन्स पोलीस असेल, बँड्समॅन, त्यानंतर जेल पोलीस असेल मित्रांनो, किंवा राज्य राखीव पोलीस SRPF असेल, या सर्वांसाठी उपयुक्त आहे. त्यानंतर मित्रांनो पोलीस पदभरती 95 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं पुस्तक महत्त्वाचं आहे, कारण की याच्यामध्ये 2023 मधील सर्व प्रश्नपत्रिकांचा त्यांनी समावेश मित्रांनो करून दिलेले एकूण 95 प्रश्नपत्रिकांचा संच आहे, ज्यामध्ये 8,375 प्लस प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. तर
त्याचबरोबर पोलीस प्रशासन मुंबई, नायगाव शहर व उपनगरवरील विशेष सरावासही प्रश्नांसहित मित्रांनो हे पुस्तक आहे. तर ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये भेटतील किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो सरळ सेवेच्या कुठल्याही परीक्षेसाठी तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी असेल किंवा पोलीस पदभरतीमधील बुद्धिमत्ता चाचणी असेल यासाठी स्पेशल फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो पुस्तक हवं असेल तर TCS IBPS पॅटर्ननुसार त्यांनी मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणीचं पुस्तक देखील प्रसिद्ध केलेले, ज्यामध्ये 3000 प्लस सोडवलेले प्रश्न आणि सर्वासाठी प्रश्न देखील दिलेले आहेत. तर मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची पुस्तकं तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता, ऑनलाईन देखील तुम्हाला भेटून जातील.